मुंबईच्या महापौर पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं सूचक वक्तव्य ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मुंबई पालिकेच्या महापौर पदासाठीचं आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर ठाकरे सेनेच्या आमदाराकडनं हे वक्तव्य समोर आलं। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही। या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत, त्या एकनाथराव शिंदेना आव्हान वजा विनंती मी करतो, पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही, सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही बरं का। भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते। ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता। आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची, ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाही आहे, ही बाळासाहेब अटलजी अडवाणीजींच्या काळातली आहे। आता एनडीएचे आमचे प्रमुख आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। आज एनडीए मध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत, त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार। जे आता शिवसेना प्रमुखांच्या नावानं ज्या चुका त्यांनी केल्यात त्याबद्दल आता पश्चाताप करण्याच्या ऐवजी काही वेळेला आम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करतात। म्हणून भास्कर जाधवांना किती जरी वाटलं तरी संजय राऊतला हे सर्व काही मान्य नाही। याचं कारणच असं आहे की त्यांना ही शिल्लक राहिलेली उभाटा ही संपवायची, म्हणून आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही। परंतु आम्ही महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा निश्चित फडकवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।